विद्यार्थी मित्रांनो, व्यवसाय सेवा या प्रकरणातील व्यवसाय सेवा म्हणजे काय, त्यानंतर व्यवसाय सेवेची व्याख्या, त्याचा अर्थ, सेवांची वैशिष्ट्ये आणि सेवांचे प्रकार हा भाग आपण पाहायला लागलेला आहे. तर सेवांच्या प्रकारामध्ये बँकिंग सेवा याचा आपण अभ्यास करत होतो. तर त्याच्यामध्ये आपण बँक म्हणजे काय, त्याचा अर्थ आणि बँकांचे प्रकार आपण पाहायला चालू केलेला आहे. त्याच्यातल्या मध्यवर्ती बँक, व्यावसायिक बँक, सहकारी बँक यांचा आपण अभ्यास केलेला आहे. तर इथून पुढच्या ज्या बँक आहेत त्या अतिशय सोप्या स्वरूपामध्ये त्यांनी थोडक्यात माहिती दिलेली आहे. 3 बँक आपण पाहिलेल्या आहेत. चौथी बँक बघायची आहे, औद्योगिक विकास बँक. तर औद्योगिक विकास बँक आहे ही व्यवसायांना मध्यम आणि दीर्घ मुदतीचा कर्ज पुरवठा करण्याचं काम आहे ते करत असते. उद्योगधंद्याच्या विकासासाठीही कार्यरत असते. मग तिची उदाहरणं कोणती, तर IFCI बँक, महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळ ह्या ज्या बँका आहेत त्या औद्योगिक विकास बँका म्हणून ओळखल्या जातात. तर यांची कामं काय दिलेत बघा. विस्तार आणि आधुनिकीकरणाच्या उद्देशाने व्यवसाय संस्थांना मदत व दीर्घकालीन निधीची तरतूद. विस्तार करायचा म्हणजे बँकाचं एक्सपान्शन करायचं आहे आणि मॉडर्नायझेशन करायचं आहे. तर त्यासाठी त्यांना लागणारा मध्यम मुदतीचा किंवा दीर्घ मुदतीचा कर्ज पुरवठा करण्याचं काम आहे ते या बँकेमार्फत केलं जातं. तसंच सार्वजनिक लिमिटेड कंपनी असेल, पब्लिक लिमिटेड कंपनी, त्यांच्या समभागांची खरेदी करण्याचं कामसुद्धा या औद्योगिक विकास बँकेकडून केलं जातं. त्याच पद्धतीनं बंधपत्र असतील किंवा कर्जरोखे असतील यांची खरेदी विकास बँक ही करत असलेली दिसून येते. त्यानंतर 5वी आहे ती विनिमय बँक, एक्सचेंज बँक. तर विनिमय बँका काय करतात, तर परकीय व्यापार व्यवहारास पैसा पुरवायचं काम करतात. वित्त पुरवतात म्हणजेच पैसा पुरवतात. म्हणजे परकीय व्यापारास चालना मिळण्यासाठी विनिमय बँका ह्या कार्यरत असतात. तसंच मोठ्या व्यापारी बँका या परकीय चलन व्यवहार सुलभ करतात. म्हणजे परदेशामध्ये व्यवहार झाला तर त्याच्यासाठी परकीय चलन आपल्याला लागत असतं. मग ते चलन कसं लवकरात लवकर व्यवस्थितरित्या उपलब्ध करून देता येईल यासाठी विनिमय बँक ही काम करत असते. तर विनिमय बँकांची उदाहरणं काय दिलेत, बार्क्लेज बँक, बँक ऑफ टोकियो ही विनिमय बँकांची उदाहरणं दिलीत. मग ही बँक काय काम करते, तर परदेशी व्यापार व्यवहारांना वित्त पुरवठा करते. म्हणजे परदेशी व्यापार करायचा आहे तर तिथं कर्ज पुरवठा करायचं काम देते. त्याच पद्धतीनं पतपत्र देण्याचं कामसुद्धा ही बँक करते. विनिमय बिलाची सूट म्हणजे डिस्काउंटिंग ऑफ बिल ऑफ एक्सचेंज, बिलं जे असतात फॉरेन बिल ऑफ एक्सचेंज ते डिस्काउंट करून द्यायचं कामसुद्धा ह्या विनिमय बँकेमध्ये केलं जातं. त्यानंतर लाभांश, व्याज, नफा इत्यादी खात्यावर पाठवायचं काम हे या विनिमय बँकेमार्फत केलं जातं. त्यानंतर 6वी बँक आहे प्रादेशिक ग्रामीण बँक, म्हणजेच रिजनल रुरल बँक. रिजनल म्हणजेच प्रादेशिक आणि रुरल म्हणजे ग्रामीण भागात, म्हणजे प्रादेशिक ग्रामीण भागात काम करणारी ही बँक आहे. या बँकेची स्थापना 1975मध्ये झाली. मग ही बँक काय करते, तर मोठ्या सार्वजनिक क्षेत्रातल्या ह्या बँका आहेत त्यांच्याद्वारे ही बँक प्रयोजित केलेली आहे, स्थापन झालेली आहे. मग या बँकेचं भाग भांडवल आहे ते 50% केंद्र सरकारचं असतं, 15% राज्य सरकारचं आणि प्रयोजित ज्या बँका आहेत त्यांचं 35% भांडवल हे या बँकेमध्ये असलेलं दिसून येतं. मग या बँका प्रामुख्याने ग्रामीण भागात किंवा निमशहरी भागात जे ठेवी असतात त्या भागातील ठेवी एकत्र करण्याचं काम प्रादेशिक ग्रामीण बँक ही करत असते. त्याच पद्धतीनं लहान आणि अल्पभूधारक शेतकरी असतील, शेतमजूर असतील, तसेच ग्रामीण कारागीर असतील यांना कर्ज देण्याचं काम आहे ते प्रादेशिक ग्रामीण बँक करत असते. त्यानंतर बचत बँक, नावावरूनच कळतं की बचत म्हणजे बचतीला प्रोत्साहन देणारी ही बँक आहे. या बँकेचं मुख्य उद्दिष्ट ग्रामीण भागातील जनता आहे त्यांना बचतीस प्रोत्साहन द्यायचं, जास्तीत जास्त बचत कशी करता येईल यासाठी त्या बचतीवर कसं आकर्षक व्याज देता येईल यासाठी ह्या बँका काम करत असतात. मग याची उदाहरण दिलेली आहेत. टपाल बचत बँक म्हणजे पोस्टात बचत आपण म्हणतात किंवा पोस्टात पैसे ठेवले म्हणतो आपण, ती टपाल बचत बँक. त्यानंतर व्यावसायिक बँका,
हा भाग आपण बघितलेला आहे. ॲक्सिस बँक असेल किंवा HDFC बँक असेल किंवा बँक ऑफ इंडिया असेल, स्टेट बँक असेल, HSBC बँक असेल, CITI बँक असेल, असं ह्या सगळ्या बँकांना व्यावसायिक बँक असं म्हटलं जातं. किंवा सहकारी बँकाचा सुद्धा या बचत बँकेमध्ये समावेश होतो. मग सहकारी बँका पण आपण अभ्यासल्या. प्राथमिक पतपुरवठा संस्था, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, राज्य सहकारी बँक यांचा पण समावेश हा या ह्याच्यामध्ये बचत बँकेमध्ये होत असतो. त्यानंतर आहे ती म्हणजे गुंतवणूक बँक. आता या बँका काय करतात तर ग्राहकांना आर्थिक सहाय्य करण्याचं काम करतात. ग्राहकांना सल्ला देण्याचं काम हे या बँकाद्वारे केलं जातं. त्यांच्या ग्राहकामध्ये सामान्यतः व्यवसाय आणि म्हणजे व्यवसाय संस्था आणि सरकारी संस्था यांचा समाविष्ट होत असतो. तसंच गुंतवणूक बँक आहे त्या संशोधन करत असतात आणि गुंतवणुकीच्या निर्णयाबद्दलचा सल्ला आहे तो सल्ला देऊन विलिनीकरण आणि अधिग्रहणांची सुविधा ह्या त्या ग्राहकांना उपलब्ध करून देत असतात. मग गुंतवणूक बँका काय करतात तर सामान्यपणे लोकांशी थेट व्यवहार करत नाहीत. त्यानंतर विशिष्ट बँका म्हणजे याच्यामध्ये वेगवेगळ्या बँकांचा अभ्यास दिलेला आहे. या बँका विशिष्ट क्षेत्रात व्यवसाय स्थापित करण्यासाठी आवश्यक असतात. तर त्याच्यातली पहिली सांगितल्या निर्यात आणि आयात बँक म्हणजेच एक्झिम बँक, एक्सपोर्ट अँड इम्पोर्ट बँक. नावावरून कळते आपल्याला एक्सपोर्ट इम्पोर्ट म्हणजे आयात आणि निर्यातीसाठी ते चालना देण्याचं काम या बँका करणार आहेत. या बँका निर्यातदार आणि आयातदार यांना वित्त पुरवठा करायचं काम, अर्थसहाय्य द्यायचं काम, कर्ज पुरवठा करायचं काम हे करत असतात. तसंच देशाच्या आंतरराष्ट्रीय व्यापाराला चालना द्यायची आहे. मग त्यासाठी आर्थिक आणि निर्यातीसाठी वस्तू आणि सेवांचा वित्तपुरवठा करणाऱ्या ज्या काही संस्था असतील त्यांच्या कामकाजामध्ये समन्वय साधण्यासाठी ही बँक प्रमुख वित्तीय बँक म्हणून काम करत असते. त्यानंतर भारतीय लघु उद्योग विकास बँक, SIDBI म्हटले म्हणजे स्मॉल इंडस्ट्रीज बँक ऑफ इंडिया. आता ह्याची जी लॉंग फॉर्म आहे ते पण लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. आता लघु उद्योग विकास बँक म्हटले म्हणजे नावात कळतं की ही लघु उद्योगाच्या विकासासाठी कार्यरत असणार आहे. ही बँक 2 एप्रिल 1990 रोजी भारतीय संसदेच्या अधिनियमाने स्थापन केलेली सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग क्षेत्राच्या जाहिरात, वित्तपुरवठा आणि विकासासाठी मुख्य वित्तीय संस्था म्हणून काम करते. बघा आता स्थापना सांगितली की ती 2 एप्रिल 1990 पासून, बरोबर. ती काय करते सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या किंवा उद्योग क्षेत्राच्या जाहिरात, वित्तपुरवठा आणि विकासासाठी मुख्य वित्तीय संस्था म्हणून काम करते. म्हणजे जाहिरात, वित्तपुरवठा आणि विकास यासाठी पैसा द्यायचं काम किंवा त्यांना कर्ज पुरवठा द्यायचं काम हे या बँकेद्वारे केलं जातं. आणि तत्सम कार्यात गुंतलेल्या संस्थांच्या कार्यसमन्वयासाठी प्रयत्न करते. म्हणजे या प्रकारची कामे करत असलेल्या किंवा कार्य करण्यात गुंतलेल्या ज्या काही संस्था आहेत त्यांच्यामध्ये समन्वयासाठी ही बँक काम करत असते. त्यानंतर राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक, नाबार्ड, खाली फुल फॉर्म पण दिलेला आहे, नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट. आता ह्यातल्या बऱ्याचशा बँका तुम्हाला 11वीमध्ये अभ्यासलेल्या आहेत आपण. कृषी क्षेत्राला अर्थपुरवठा करणारी बँक म्हणजे नाबार्ड. कृषी व ग्रामीण क्षेत्राला वित्तपुरवठा, पैसा पुरवण्याचं काम करणारी ही एक सर्वोच्च संस्था आहे. राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक प्रादेशिक ग्रामीण बँकांच्या मार्फत अल्प आणि दीर्घ मुदतीची कर्जपुरवठाही करत असते. बघा राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक म्हणजेच नाबार्ड ही काय करत असते तर प्रादेशिक ग्रामीण बँकांच्या मार्फत कर्जपुरवठा करायचं काम करते. तो कर्जपुरवठा कसला तर अल्प मुदतीचा आणि दीर्घ मुदतीचा कर्जपुरवठा करण्याचं काम हे करत असते. हे धोरण ग्रामीण नियोजन आणि ग्रामीण भारतातील कृषीपत आणि इतर कामांसाठी संबंधित आहे. म्हणजे ग्रामीण भागातील कृषी विभागाचा विस्तार करण्यासाठी, त्यांचे विकसित करण्यासाठी ही बँक कार्यरत असलेली दिसून येते. आता बँकिंगची नवीन प्रारूप म्हटले. आता लघु वित्त बँका म्हणजेच थोडक्यात काय, लहान आर्थिक
बँक परवाना असलेल्या बँका आहेत. मग ह्या काय करणार तर ठेवी आणि कर्ज देण्याची मूलभूत बँकिंग सेवा देत असतात. ठेवी आणि कर्ज देण्याची मूलभूत बँकिंग सेवा ह्या देत असतात. या बँकामागील उद्दिष्ट म्हणजे काय तर इतर बँकांकडून म्हणजे ज्या सेवा दिल्या जात नाहीत त्यांना अर्थव्यवस्थेच्या भागांना आर्थिक समावेश देणे. म्हणजेच काय तर लघु उद्योग असेल किंवा लघु आणि सीमांत शेतकरी असतील, सूक्ष्म आणि लघु उद्योग, त्याच पद्धतीनं असंघटित क्षेत्रातील घटक असतात, या सर्वांना वित्तपुरवठा करायचं काम केलं जातं. अस्तित्वात असलेल्या बिगर बँकिंग वित्तीय कंपन्या, सूक्ष्म वित्त संस्था आणि स्थानिक क्षेत्रातील बँक या लहान वित्त बँका होण्यासाठी अर्ज करू शकतात. म्हणजे ह्या बँकांना कर्जपुरवठा करण्यासाठी या बँकांची जाहिरात एकतर व्यक्ती, कॉर्पोरेट, ट्रस्ट किंवा सोसायट्यांच्या मार्फत केली जाऊ शकत असलेली दिसून येते. आता कंपनी कायदा 2013 नवीन कंपनी, आधीचा कंपनी कायदा होता 1956चा, आता सुधारित कंपनी कायदा आहे तो म्हणजे 2013चा. याच्या अन्वये काय सांगितले तर खाजगी क्षेत्रात सार्वजनिक मर्यादित कंपन्या म्हणून त्यांची स्थापना केली जाते. म्हणजे खाजगी क्षेत्रात सार्वजनिक मर्यादित कंपन्या म्हणजे पब्लिक प्रायव्हेट लिमिटेड म्हणून त्यांची स्थापना केली जाऊ शकते. आता याचं संचालन आहे ते कुणामार्फत केलं जातं तर RBIचा कायदा आहे 1944चा आणि बँकिंग नियमन कायदा 1949 ह्याच्यातल्या तरतुदी आहेत, त्यानुसार या बँकेचं कार्य चाललं जातं किंवा त्यांचं संचालन केलं जातं. मग या बँकेसाठी कोणतेही क्षेत्रीय निर्बंध नाहीत. म्हणजे तुम्ही ग्रामीण भागातच काम केलं पाहिजे, शहरी भागातच काम केलं पाहिजे, निमशहरी भागात असं कोणतंही क्षेत्राचं बंधन त्याच्यावर नाहीत, निर्बंध नाहीत. तसं ग्रामीण आणि निमशहरी बचतीला चालना देण्यासाठी, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी संस्थात्मक यंत्रणा उपलब्ध करून द्यायच्या आणि स्थानिक क्षेत्रात व्यवहार्य आर्थिक उपक्रमांसाठी पतपुरवठा करण्याच्या उद्देशानं या बँकांची स्थापना केलेली दिसून येते. मग लघु वित्त बँक जी आहे ती काय काम करत असते तर लघु वित्त बँक म्हणजे त्यातमध्ये 1 नंबरला सांगितले लोकसंख्येच्या संरक्षित आणि अधोरेखित विभागांसाठी बचतीची तरतूद करायची. म्हणजे बचतीची जनतेला सवय लावायची आहे, हे काम केलं जातं. तसंच छोटं उद्योग असतील, लहान शेतकरी असेल किंवा सीमांत शेतकरी असेल, अतिशय अल्प जमीन आहे असे शेतकरी असतील किंवा सूक्ष्म आणि लघु उद्योग असेल आणि इतर असंघटित क्षेत्र असेल तर त्यासाठी पतपुरवठा करायचं काम, कर्जपुरवठा करायचं काम आहे या लघु वित्त बँकेकडून केलं जातं. मग ह्या बँका म्हणजे कोणत्या तर जन स्मॉल फायनान्स बँक किंवा AU स्मॉल फायनान्स बँक, इक्विटास स्मॉल फायनान्स बँक अशी ही लघु वित्त बँकेची उदाहरणं आहेत. त्यानंतर पेमेंट बँक हे एक बँकेचं नवीनच रूप आहे. पेमेंट बँक ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं ही पेमेंट बँकेची संकल्पना आखली आहे आणि लहान व्यवसाय आणि कमी उत्पन्न गट असणारे लोक आहेत त्यांना आर्थिक सेवा देण्याचं मुख्य काम आहे, हे या पेमेंट बँकेमार्फत केलं जातं. ही इतर कोणत्याही बँकेसारखीच आहे. म्हणजे इतर बँका जशा काम करतात त्या पद्धतीनंच ही बँक पण काम करणार आहे. कारण बऱ्याचशा बँकिंगचं काम जसं की काय असतं तर पैसे ट्रान्सफर करायचं म्हणजे जर रेमिटन्स सर्व्हिस असेल किंवा मोबाईल बँकिंगची सेवा उपलब्ध करून देतात, ATMची सेवा देतात, नेट बँकिंगची सेवा देत असतात. मग त्याच जी काही कामं आहेत ती ह्या बँका अंमलात आणू शकतात. परंतु कर्ज पुरवठा असेल आणि क्रेडिट कार्ड देण्याची परवानगी या बँकांना नाही. बघा, कर्ज आणि क्रेडिट कार्ड ह्या 2 गोष्टी देण्याची ह्या बँकांना परवानगी नाही. तसंच या बँका फक्त 1 लाख रुपयेपर्यंतचीच ठेव स्वीकारू शकतात. इंडियन पोस्ट पेमेंट बँक, एअरटेल पेमेंट बँक इत्यादी आजपर्यंतच्या सक्रिय पेमेंट बँकेची उदाहरणं आहेत. म्हणजे आत्तापर्यंत कार्यरत असणाऱ्या पेमेंट बँकेमध्ये इंडियन पोस्ट पेमेंट बँक आणि एअरटेल पेमेंट बँक ह्या 2 बँका कार्यरत असलेल्या दिसून येतात. इथं बँकांचे जे काही प्रकार होते तो पार्ट इथं संपतोय. त्यानंतर आपल्याला व्यावसायिक बँकांची कार्य बघायची आहेत.